नमस्कार। आज महामानव डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये सर्व भारतभर साजरी होत असताना बेरोजगार हक्क परिषद आणि रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून आज आपण सातारा सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी छोटासा खाऊ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत। आजच्या या कार्यक्रमासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटलचे अधिकारी डॉक्टर कदम सर या ठिकाणी उपलब्ध आहेत, सर्व स्टाफ आहे आणि आमच्या रियांश कंपनीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या डिलिव्हरी वॉर्डमध्ये आपण छोटासा खाऊ वाटपाचा रुग्णांना फळ वाटप आणि खाऊ वाटप असा कार्यक्रम संपन्न करत आहोत। अण्णाभाऊंनी चळवळीमध्ये खूप मोठे योगदान दिले आणि त्यांची शिकवण ही समाजामध्ये तळागाळात गेली पाहिजे। त्यावेळेचा कामगारांचा प्रश्न मांडणारे अण्णाभाऊ, परंतु आपण त्यांचे सर्व विचार समाजापर्यंत पोहोचवत असताना एक छोटासा उपक्रम म्हणून आपण या ठिकाणी रियांशच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमात सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आज आपण त्या निमित्ताने एक संदेश देत आहोत की बघतोय आपण आज हॉस्पिटलमध्ये एवढी गर्दी का आहे, तर आजच्या काळामधले जे काही खानपान आहे योग्य नसल्यामुळं आणि आहार विहारामुळंच बरेचशा अडचणी आहेत, न्यूट्रिशन आपल्याला मिळत नाही। म्हणून आपण रियांशच्या माध्यमातून एक न्यूट्रिशन या ठिकाणी रियांश अमृत ज्यूस या नावानं रियांशचे सर्व माननीय मधुकरजी जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांना देत आहोत आणि त्यामुळं हजारो रुग्णांना याचा फायदा होतोय। आणि मी आवाहन करेन सर्वांना की सर्वांनी आपल्या शरीराची जी झीज आहे ती भरून निघण्यासाठी न्यूट्रिशनचा वापर केला पाहिजे। असाध्य अशा रोगांवरती या ज्यूसनी काम केलेलं आहे, हजारो त्याचे व्हिडिओज आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं पण मी या ठिकाणी आवाहन करेन। आणि आज मी सर्व भारतीयांना लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 104वे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बेरोजगार हक्क परिषद आणि रियांश मल्टीट्रेड या संस्थेमार्फत आज जो फळ वाटपाचा कार्यक्रम इथं रुग्णांच्या चांगल्यासाठी घेतलेला आहे, तो अतिशय स्तुत्य आहे आणि समाज उपयोगी आहे। तर एक आदर्श त्यांनी आता घालून दिलेला आहे। वेळोवेळी त्यांचं सहकार्य असतेच, पण रुग्णांच्या परी की ज्यांना आहार मिळत नाही, न्यूट्रिशन प्रॉब्लेम असतात, त्यांच्यासाठी हा चांगला एक स्तुत्य उपक्रम आहे। असेच उपक्रम ते राबवत असतात आणि आजही हा अण्णासाहेब साठे जयंतीनिमित्त चांगला उपक्रम राबवलेला आहे। रुग्णांना फळ वाटप केलेलं आहे। सहकार्य त्यांचं नेहमीच असतं, असंच राहू द्या अशी अपेक्षा करतो आणि हा कार्यक्रम रुग्णांचा घेतल्याबद्दल आभार मानतो।